ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो आतून तुटला आहे, जो खूप थकला आहे, जो अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे आणि ज्याला आता असं वाटू लागलं आहे की माझ्याने आता काहीच होणार नाही. तर मित्रांनो, जीवनात अशी वेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येते. तुमच्याही आयुष्यात कधीतरी आलीच असेल, जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, प्रार्थना करूनही उत्तरच मिळत नाही आणि विश्वास असूनही मनाला शंका निर्माण होऊ लागते. आज जर तुम्ही अशाच द्विधा परिस्थितीमध्ये अडकलेला असाल, याच परिस्थितीमध्ये असाल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण कदाचित हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठीच पाठवला असेल. माझ्या प्रिय बाळा, स्वामी म्हणतात तू हार मानू नकोस, कारण ज्या क्षणी तू हार मानतोस त्या क्षणी तुझा स्वतःवरचा विश्वास हरतोस. आणि ज्या माणसाचा स्वतःवरचा विश्वास संपतो, स्वतःवर विश्वास राहत नाही, त्याच्यासाठी जगातील कोणतीही शक्ती काहीच करू शकत नाही. मित्रांनो, अनेक वेळा आपण देवाला विचारतो की स्वामी, माझ्यासोबत असं का घडतंय? मीच इतका दुःखी का? स्वामी, तुम्हाला माझी प्रार्थना ऐकायला येत नाही का? पण लक्षात ठेवा, एवढे सारे प्रश्न पडतात, पण तेव्हा मग आपल्याला काय वाटतं की देव शांत असतो आणि देव आता माझ्यापासून दूर गेलाय. पण त्यावेळेस स्वामी भक्तांनो, देव शांत असतो म्हणजेच तो दूर गेलाय असं नाही. तो तुमच्यासाठी कामच करत असतो. जसं बी जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसात दिसत नाही तरी ते वाढत असतं, तसंच तुमच्यासाठी असलेला आशीर्वादही वाढत असतो. स्वामी भक्तांनो, आज जर तुमच्यावर संकट असतील तर त्यांना शिक्षा समजू नका. त्या परीक्षा आहेत आणि परीक्षा नेहमी त्यांचीच घेतली जाते ज्यांच्यात ती पास होण्याची ताकद असते. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला तोडत नाही, मी तुला घडवत आहे. होय बाळा, आज जे दुःख आहे ते उद्या तुझी ताकद बनेल. आज जे अश्रू आहेत ते उद्या तुझ्या आनंदाचं कारण बनतील. मित्रांनो, एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं की स्वामी, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यावर संकट का बरं येतं? स्वामी म्हणाले, स्वामींनी हसून सांगितलं, सोनं जेव्हा अग्नीतून जातं तेव्हाच ते अधिक मौल्यवान बनतं. अगदी तसंच भक्त जेव्हा संकटातून तरतो, संकटातून जातो, तेव्हाच तो अधिक मजबूत बनत असतो. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला असे प्रेरणादायी संदेश आवडत असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या खाली दिलेल्या जॉईन बटनावर क्लिक करून आपल्या स्वामी परिवाराचा भाग बना. आणि हो, त्याचबरोबर कमेंटमध्ये तुम्हाला जे काही स्वामींचे अनुभव आलेले असतील ते नक्कीच शेअर करा, जेणेकरून तुमचे अनुभव मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुमच्या सहकार्यामुळे स्वामींचा संदेश लाखो भक्तांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात जे लोक तुम्हाला कमी लेखत आहेत, तुमच्यावर हसत आहेत, तुम्हाला अपयशी म्हणत आहेत, त्यांच्याकडे पाहून निराश होऊ नका. कारण स्वामी म्हणतात, लोकांचे शब्द तुझं भविष्य ठरवत नाहीत, तुझं भविष्य माझी कृपा ठरवते. आज जर कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर हरकत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव आणि श्रद्धा ठेव. मित्रांनो, कधीकधी देव उत्तर देण्यास उशीर करतो, कारण त्याला तुम्हाला लहान आनंद नाही तर मोठा आशीर्वाद द्यायचा असतो. आज जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर कदाचित त्यापेक्षा मोठी गोष्ट तुमच्यासाठी तयार होत असेल. माझ्या प्रिय बाळा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतेच. वादळ कितीही मोठं असलं तरी ते थांबतंच. अगदी तसंच तुझं दुःखही कायमचं राहणार नाही. आज तू रडत असशील पण उद्या हसशील. आज तू एकटा असशील पण उद्या तुला स्वामींची कृपा स्पष्ट दिसेल. स्वामी म्हणतात, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझे अश्रूही पाहिले आहे, तू जे कळवळून मला जे काही विनवत होतास तेही मी पाहिलं आहे. मी तुझी वाट पाहत नाही, मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, हा संदेश ऐकताना जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले असतील, हा संदेश खरंच तुमच्या मनाला टच झाला असेल तर आत्ताच या व्हिडिओसाठी एक लाईक करा. हा संदेश ऐकताना
जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सर्व माझ्याच बाबतीत घडतंय, तर असं समजा की हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. स्वामी तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहेत, कारण भक्ती ही कानांनी नाही तर हृदयानं ऐकायची असते. आता डोळे बंद करा आणि मनातल्या मनात स्वामींना सांगा की स्वामी, मी थकलो आहे पण हार मानणार नाही आणि त्यामुळे तुम्ही सतत माझ्यासोबत राहा. मी रडलो आहे पण मी विश्वास सोडणार नाही. मी तुमच्यावरची श्रद्धा कधीच कमी होऊ देणार नाही. मला उशीर चालेल पण तुमची साथ हवी आहे. जर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, हा एवढा जो मेसेज आहे तो जर तुम्ही अगदी मनापासून स्वामींना बोललात तर खरंच स्वामी नक्कीच तुम्हाला तुमच्यावर कृपा करतील. मित्रांनो, जर तुम्ही हा विश्वास ठेवला तर लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. शेवटी मित्रांनो, मी एवढंच सांगेन की जर हा संदेश तुमच्या मनाला भाळला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा, हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. कारण आजही स्वामी प्रत्येक भक्ताला एकच सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ओम श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुमच्या मनाला थोडासा दिलासा मिळेल आणि जे काही इतर टेन्शन जे आहे त्यापासून थोडं तरी या व्हिडिओ पुरतं तरी तुम्ही वंचित व्हाल. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हो, असाच जर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच उद्याही आपल्या चॅनलला व्हिजिट करा. तोपर्यंत धन्यवाद.